ते पाठिंबा म्हणजे ते स्वतः आले उपस्थित, ते बोलतील नंतर मी. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून मागील 15 ते 20 वर्षापासून मी या समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी काम करत असतो हे आपण सर्वजण जाणत आहात. या देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे व त्यांना विकासाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आणि आपण हे काम करत असताना ज्या राजकीय नेत्यांकडून आपल्याला अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने हा राजकीय निर्णय मी घेतलेला होता. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ऑल इंडिया फॉरवर्ड पक्षाच्या माध्यमातून चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवत होतो. तर मी 4-5 दिवसापूर्वी माझ्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यांचं एक पत्र सोशल मीडियावरती पाठवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की विचारधारा म्हणजे पुरोगामी आणि जो संविधानवादी आहे असा जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार माझ्या ज्या जाहीरनाम्यामधल्या ज्या काही 14 मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करेल अशा उमेदवाराला मी जाहीर पाठिंबा देईन असं मी एक पत्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती टाकलेलं होतं. आणि मला या संदर्भात अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून मला अप्रोच करण्यात येईल, परंतु तिथून मला काही अप्रोच झालेला नाही किंवा त्यांनी माझ्या संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा प्रसंगामध्ये भाऊसाहेबांनी स्वतःहून म्हणजे मलासुद्धा असं आश्चर्य वाटलं की स्वतःहून त्यांनी मला म्हणजे फोन आला आणि या संदर्भात त्यांनी विचारणा केली की तुमचं एक पत्र व्हायरल होत आहे आणि तुमच्या मागण्या मी बघितल्या तर त्या अत्यंत रास्त मागण्या आहेत आणि त्या सर्वसामान्य जनतेच्या मागण्या आहेत. तर त्या मागण्यांसंदर्भात आपण आपल्या पत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला ह्या सर्व मुद्द्यांवरती मी काम करण्यास तयार आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या आणि त्यांच्या मागण्या ह्या बऱ्याचशा अंशी समान आहेत. जे माझ्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने खाजगी दवाखाने किंवा शासकीय दवाखाने जे आहेत त्याच्यामध्ये जी रुग्णांची पिळवणूक होते तर त्यासाठी रुग्ण हक्क कायदा आणावा अशी माझी मागणी होती. त्यानंतर जे शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जे पालकांची पिळवणूक होते त्याच्या संदर्भात माझी मागणी होती. त्यानंतर नदी प्रदूषणाच्या संदर्भात एक माझी मागणी होती. वाहतूक समस्या सोडवण्यासंदर्भात माझी एक मागणी होती. गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ निर्माण झाले पाहिजेत अशा संदर्भाची मागणी होती. आणि सर्वात महत्त्वाच्या माझ्या ज्या 3 प्रामुख्याने मागण्या होत्या त्या अशा होत्या की आपण या शहरामध्ये पाहतोय या मतदारसंघामध्ये मागच्या 25 वर्षापासून मुस्लिम समाजासाठी जी आवश्यक दफनभूमीचा विषय आहे तर तो दफनभूमीचा विषय आत्तापर्यंत मार्गी लागलेला नाही आहे. त्यासाठी वारंवार अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे या विषयासाठी कुणीही समोर येऊन बोलायला तयार नाही आहे, कुणीसुद्धा भूमिका घेत नाही आहे. आणि त्या संदर्भातसुद्धा भाऊसाहेब यांनी भूमिका घेतली आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा नव्हे यासोबत लढण्याचं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो दुसरा विषय असा आहे की अल्पसंख्याक समाज जो आहे त्या अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे आपण बघतोय आता शहरामध्ये की आम्हाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही, तर 15% प्रतिनिधित्व अल्पसंख्याक समाजाला दिलं जावं असा माझा एक जो मुद्दा होता त्याच्यावरती सुद्धा त्यांनी मला समर्थन दिलेलं आहे. अशा ह्या ज्या सर्व मागण्या आहेत या सर्व मागण्यांसंदर्भात आमचं आणि त्यांचं मत हे एकत्र चाललेलं आहे. त्याच्यामुळं मी आता भाऊसाहेब भोयर हे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना मी आपणावतन संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा जाहीर करत आहे. तर दुसरं असं आहे की ज्यावेळेस पण कुठलं निवडणूक होत असते ती विचारधाराची लढाई असते. तर या विचारधारेच्या लढाईमध्ये आता मी स्वतः जे बघतोय तर समोरचे जे उमेदवार आहेत त्यांची विचारधारा मला वेगळी वाटत नाही. कारण एखादा व्यक्ती म्हणजे माझं काम आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मी इलेक्शनला उभं राहिल्यामुळं माझी बदनामी ज्या व्यक्तीकडनं केली जाते म्हणजे एखादी लिडरशिप संपवण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीकडनं केली जाते, एखादा ज्यावेळेस कब्रस्तानचा मुद्दा असतो त्या मुद्द्याला विरोध ज्यावेळेस केला जातो तर असा व्यक्ती केवळ महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे त्या महाविकास आघाडीला आम्ही मतदान करायचं काय. आणि ह्या भूमिकेमधून तुम्ही मजबूर नाही मजबूत बनू आणि हा लढाऊ बाण असल्या कारणानेच मी ही निवडणूक लढवत आहे.
आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत जो विचार केल्यानंतर की आम्ही कोणाकडे पाहायचं, आम्ही कोणाकडे पाहिजे, अल्पसंख्याक समाज असो, दलित, बहुजन या भागामध्ये झोपडपट्टीधारक आहेत, या सर्वांनी कुणाकडे बघायचं. ज्यांना आम्ही अपेक्षेने निवडून दिलेलं आहे त्यांनी या पाठीमागच्या 5 वर्षामध्ये कधी ह्या लोकांकडे आलेलं नाही आहे आणि ह्या लोकांची कामं केली नाही आहेत. आज या देशामध्ये ज्या पद्धतीचं अस्थिर वातावरण झालेलं आहे, राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा, पण ज्या पद्धतीने राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्या पद्धतीने जातीय द्वेष पसरवला जात आहे, निलेश राणे असतील, स्वामी नरसिंहानंद असतील, असे जे काही भाजपचे नेते आहेत ते नेते जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी जे स्टेटमेंट्स देत आहेत, तर अशा ह्याच्यावरती स्टँड कोणी घेत नाही आहे. ह्याच्यावरती जे चुकीचं आहे ते चुकीचं आणि बरोबर आहे ते बरोबर अशा पद्धतीने स्टँड घेतला पाहिजे. तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा ज्यावेळेस एक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एक महिला नेत्या भाजपच्या आल्या होत्या, त्या महिला नेत्यांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भाऊसाहेबांनी स्टँड घेतला होता आणि स्टँड घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता की आज आपल्या सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व चिंचवड मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाऊसाहेब हे उमेदवार मला योग्य वाटतात आणि त्यामुळे मी आमची अपनावतन संघटनेच्या पूर्ण टीमकडून झोपडपट्टीधारकांच्या वतीने, आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मी अपनावतन संघटनेच्या माध्यमातून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. माझं वय नाही तेवढ्या माझ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीचा मला वेगळ्या वेगळ्या अनुभव. सतत निवडणुका विधानसभेच्या नाही, मी सारखंच निवडणुकीला उभं राहत नव्हतो. सतत निवडणुका झाल्या असल्याकारणानं निवडणुकीतील बदल जे आहेत त्याचा मोठा कालखंड माझ्या आयुष्यामध्ये कधीच पडला नाही. त्यामुळे प्रत्येक बदलाचा साक्षीदार मी आहे. या ठिकाणी मी 30-35 वर्ष राजकारण करत असताना माझा चेहरा या शहराचा जातीवाद किंवा असा पद्धतीनं वातावरण दूषित करणारा कार्यकर्ता म्हणून असा कधीच नव्हता. आपण सगळे बरेच जण जुने जाणते मंडळी आहेत या ठिकाणी. माझा जे 30-35 वर्ष केलेलं जे कामाचं मूल्यमापन आहे ते आज मला मतदारां फिरल्यानंतर त्याचं मूल्यमापन माझं झालेलं आहे. कारण मी अपक्ष असल्याकारणानं कुणालाही कोणत्याही व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी काही बंधन नाही. आणि मी पक्ष असल्यानंतर काय होतं की अध्यक्ष जो असतो पार्टीचा त्याला स्वतःहून अशा अनेक विविध संघटनाक पाठिंबा मिळवण्यासाठी जावं लागतं. पण मी तुम्हाला ह्या अंतिम टप्प्याच्या निवडणुकीमध्ये ठामपणे विश्वासानं सांगतो की मला सर्व संघटना घरी येऊन मला पाठिंबा दिलेला आहे. मातंग समाज असेल, RPIच्या काही विविध संघटना असतील, मातंग समाज, धनगर समाज, नाभिक समाज, ख्रिश्चन समाज, सर्व आणि ताफ्याच्या ताफ्या, म्हणजे एकटं घेऊन आलं पत्रक कोण असं नाही. आणि वैयक्तिकरित्या त्यांनी मिटिंग देखील लावली. आणि म्हणून आणि बऱ्याच वेळा काय होतं की नोटा हा पद्धत निघालेली. म्हणजे समजा दोन्ही उमेदवार जर आपल्याला पसंत नसतील किंवा एकाच विचाराचे असतील किंवा एकाच वृत्तीचे असतील तर पर्याय कोण, तर पर्याय भाऊसाहेब भोईर आहे. आणि माझा पर्याय हा सक्षम पर्याय आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मी स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. विशेषतः आता आनंद कोराळे हे चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उभाटाचे. पण त्यांना वाटलं माझं 30 वर्षाचं काम पाहून आणि विशेषतः चिंचवड गावातील एक अत्यंत धडाधडीचं कार्यकर्ता, कोणतंही आमिष न दाखवता मतदान घेणारा असा आनंद कोराळे मला जाहीर नव्हे तर त्यांचं स्वतःचं ऑफिस मला देऊन सुरुवात केलेली आहे. त्यामुळं निश्चित मी जो निर्धार केला होता, आता बऱ्याच जण काय होतं निवडणूक फॉर्म भरल्यानंतर त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मी गेली 4 महिने ह्या मतदान टक्का कोणता समाज करत नाही मतदान त्यावर अभ्यास केला आणि सर्व मंडळींना एकत्रितरित्या करून 4 महिन्याचा माझा फळ काय, तर मला आज जो मिळत असलेला पाठिंबा सर्व समाज. मी ह्या ठिकाणी सिद्दीकीबाई बोलले की कारण का मला आठवत नाही की मी कधी जातीच्या ह्या सगळ्या खोलात माझा जन्मच राजकीयदृष्ट्या पुरोगामी विचाराच्या वाटचाल करून झालेला असल्याकारणानं आणि आता राजकारणाचं तसं आता विचारधारा नेमकी राहिली कुठं हा देखील संशोधनाचा विषय. त्यामुळं आता मग मी बदललो जरा. मग मी विचारधारा कोणती ठेवली, विकासात्मक विचारधारा. विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं पुढं जाता येईल
त्यामुळं मला कला क्षेत्राचा देखील फार मोठा फार मोठा म्हणजे मी केलेलं काम आहे गेले 30-35 वर्षामध्ये त्याचा पूर्ण पाठिंबा अनेक साहित्यिक अनेक विचारवंत घरोघर माझ्यासाठी फिरत आहेत. आणि माझं सगळं अंडर करंट मतदान आहे, लक्षात ठेवा. माझं रस्त्यावर दिसणारं मतदान नाही. 23 तारखेला तुम्हाला परिवर्तन 1001% दिसेल हे आत्मविश्वासाने मी सांगतो. कारण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय असतं, जसजसं वय वाढत जातं माणसाचं तसं आपल्याला निवडणुकीचंही वय वाढत जातं. त्या पूर्वीच्या निवडणुका एक नेता आला, भाषण केलं, परिवर्तन होत होतं. काही लोकांना अर्थकारणाच्या माध्यमातून परिवर्तन करून पाहिलं. पण लोकांना ह्या सर्व गोष्टीची आता ते परीक्षा पूर्ण झालेली आहे त्यांची. आणि त्यांना आता कळलं आहे की तुम्हाला मोठ्या सोसायट्या मला स्वतः बोलवून त्यांनी मिटिंगा लावलेल्या आहेत, स्वतः बोलून. मग हे परिवर्तन आहे. अर्थात तो मतदार रस्त्यावर येणार नसतो, कारण का चर्चा, गर्दी, गोंधळ, मोठ्या पदयात्रा ह्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत असतात. पण 2-2.5 लाख लोक घरातच असतात, त्यांना काही घेणदेणं नसतं, ते फक्त पाहत असतात. आणि म्हणून तुम्हाला निश्चित हे परिवर्तन दिसेल, मी खात्रीपूर्वक सांगतो. कारण का माझ्याकडे कार्यकर्ते आलेले आहेत, नेते नाहीत. नेते आहेत ते आता नेते नावं नाही सांगणार, ते चालू आहे त्यांचं काय करायचं ते चालायचं ते चालू आहे. पण त्यांना एक बऱ्याच नेत्यांना अशी भीती आहे की पुढं जाऊन हेच व्हायचं शहराचं जे मागं 10 वर्ष झालं. आणि म्हणून मी त्यांना एक उत्तम आश्वासक आणि विशेषतः सिद्ध झालेला चेहरा आहे. म्हणजे पुढं जाऊन मी काय करणार आहे, मी असं करेन, मी तसं करेन असं नाहीच आहे, मी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं मला निश्चित तुम्हाला खात्री देतो की तुम्ही माझ्यासाठी खूप प्रचार करताय असं मला समजलं आतून. त्यामुळं तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आणि काय विचारायचं असेल तर विचार. सिद्दीकी भाई, तुम्ही कब्रस्तानचा मुद्दा सांगितला, नक्की काय आहे त्याचा उलगडा करा. आपल्या चिंचवड मतदारसंघामध्ये काळेवाडी, वाकड, रहाटणी, सांगवीचा काही भाग आहे, थेरगाव आहे, काळाकडक, ह्या संपूर्ण परिसरामध्ये 80,000च्या आसपास जी लोकसंख्या आहे. तर त्यांच्या कुटुंबामध्ये जर एखादी मयत झाली तर ती मयत करण्यासाठी या परिसरामध्ये जागा नाही, याच्यापेक्षा दुःखद काय असू शकतं. तर ह्यासाठी समाजातील बऱ्याच घटकांनी, बरेच कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. आणि आम्हीसुद्धा मग त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षापूर्वी काही लोकांना एकत्रित करून, समाजातील लोकांना एकत्रित करून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला. आणि त्या काळामध्ये ठराव पास करण्यात आला. एक जागा आम्हाला त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली. ती जागा मंजूर करण्यात आल्यानंतरसुद्धा काही व्यक्तींनी त्या ठिकाणी ती विरोध केला. म्हणजे आमच्या निशामध्ये म्हणजे आमची मतं सगळ्यांना पाहिजे, आम्ही सगळ्यांना पाहिजे, परंतु आमचा एक प्रश्न जो 25 वर्षापासून प्रलंबित आहे ते कुणी सोडू शकत नाही. तर अशा पद्धतीचा हा कब्रस्तानचा विषय आहे. त्याच्यामुळे आज समाजामध्ये एक मोठी नाराजी आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं म्हणणं आहे. पण याच्यावरती दुसरा कुठलाही नेता बोलत नाही. विरोध कोणी केला? आता हे विरोध एका व्यक्तीने केलेला नाही आहे. आपल्याला तर माहिती आहे कशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालतं. बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार असा शब्द उल्लेख केला म्हणून म्हणजे ह्या जो बोलत नाही, ह्या मुद्द्यावरती कुठलाही उमेदवार बोलत नाही, कुठल्याही पक्षाचा उमेदवार बोलत नाही. आणि त्या मुद्द्यावरती आम्हाला भाऊसाहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की त्या मुद्द्यावरती मी बोलेल, वाचा फोडेल. आरक्षित जागा आहे. आरक्षित होती पण त्यात प्रकार असतात. भाऊसाहेबांना माहिती की आता गायरा नसतो किंवा बाकीच्या गोष्टी असतात, महारवतन असतं, तेव्हा मग खाजगी जागा दफनभूमीसाठी महानगरपालिकेनं म्हणजे जागा ज्या घेतल्या जातात त्या एकतर नागरिकांच्याच असतात, शेतकऱ्यांच्याच असतात, कुठे का असो शेतकऱ्यांचे असतात. मग ते आरक्षित केलं, भूखंड आरक्षित केलेला आहे तो त्याच नागरिकांचा, काही लोकांचा आहे तो. मग ते नदीच्या लगतचा भाग आहे तो, ब्ल्यू लाईन ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामुळे कोणाचा काही डिस्टर्ब होत नाही त्याच्यामुळे. आपण आता म्हटलं की भाऊसाहेबांनी आपली अनेक मागण्या मान्य केल्या आहेत, तर कोणत्या मागण्या काय सांगू शकता का? मी माझ्या पहिल्यांदा बोललो मी तर हे पॅम्पलेट्समध्ये आहेत, बऱ्याचशा मागण्या आहेत. ह्या याच्यामधली एकूण 14 मागण्या आहेत. तर पहिली मागणी जी आहे ती दवाखान्यासंदर्भातची आहे की गोरगरिबांना तो विलाज मिळाला पाहिजे, त्यासाठी रुग्ण हक्क कायदा. हां, आणि एक शाळांच्या संदर्भातचा एक आहे, प्रदूषणाच्या संदर्भात एक आहे, वाहतूकच्या संदर्भात आहे, सोसायट्यांमधील कचरा आहे, पाण्याची समस्या आहेत, अशा बऱ्याचशा मागण्या आहेत. मला भाऊसाहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे.
चिंचवड विधानसभेमध्ये जे प्राधिकरण ॲक्वायर ज्या जागा आहेत, नेहमी विधानसभेचं इलेक्शन आलं की आश्वासन गाजर दाखवलं जातं, इलेक्शन संपलं की तो विषय निघून जातो. हा ज्वलंत प्रश्न आहे. जर तुम्ही निवडून आला तर तो प्रश्न मार्गी लागेल का? जे काय प्राधिकरणाचं यापूर्वी भलं झालं ना ते मीच केले. 2001 साली मी प्राधिकरण सदस्य होतो आणि प्राधिकरणाच्या संदर्भात अनधिकृत बांधकाम जे झालेलं आहे त्याच्यावर काही मंडळी निवडून आलेली आहेत. आणि हा आता एक रोग लागलेला आहे या नेते मंडळींना की ब्ल्यू लाईनचा प्रश्न, 16,000 घरं तोडणारे निवडणूक आहेत. आता बाबा लगेच म्हणते आम्ही सोडतो. हे सगळं भोकाडी दाखवायची, भीती दाखवायची आणि मतांचं राजकारण करायचं. हे बघा, प्रश्न हे सोडवण्यासाठीच असतात. मी प्राधिकरणामध्ये जे काही केलेलं ते कुणीच केलं नव्हतं. 1972 साली स्थापन झालेली प्राधिकरण, त्यानंतर 2001 पासून तर 2004पर्यंत मी जेवढी कामं केलीत प्राधिकरणाची तेवढी कुणीच नाही केली. आणि तुम्ही जो म्हणता ना प्रश्न अनधिकृत घराच्या संदर्भातला, आता ते PMRDकडे गेलेलं आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मी आमदार झाल्या लगेच मी त्या पद्धतीने कारवाई करणार त्यांच्यावर. हे बघा, माझा राजकारण आत्ता माझ्या उमेदवारीचा एकच फायदा आहे आणि मला बरं झालं की मी अपक्षच उभं राहण्याचा 4 महिन्यापूर्वी निर्णय घेतला. त्यामुळं माझे सर्व समाजाशी, आता अल्पसंख्याक केवळ मुस्लिम नाहीत, पण जैन समाज आहे, बौद्ध समाज आहे, तुमचा पंजाबी समाज असेल, हे सर्व त्या ह्याच्यामध्येच मोडतात. माझी भूमिकाच राजकीय लहानपणापासून अशी राहिली की सर्व समाजाशी माझा कनेक्टेड आहे. त्यामुळं मला त्यांना पाठिंबा देताना माझ्या जवळच्या माणसाला मी पाठिंबा देतो आहे अशा पद्धतीनेच त्यांनी मला. आणि तुम्हाला सांगितलं ना की माझा अपक्षाचा एक फायदा काय असतो की आमचं मतदार दिसत नाही, तो अंडर करंट असतो, तो तुम्हाला 100% दिसणार निकालाला. वोट निवडणुकीमध्ये तुम्ही नाना काटेंची प्रचाराची गरज सांभाळली होती. आता नानांनी तिकडे पाठिंबा दिला, परंतु काही कार्यकर्ते आणि जे मतदार आहेत ते तुमच्या बाजूने काम करतात अशी चर्चा आहे. खरं आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्याकडून खात्री करायची नाही, असं कसं काय? तुम्हाला खात्री झाली म्हणजे आम्हाला खात्री झाल्या का ते? करतात असं समजायचं. नाही, असं नाही मी म्हणणार. कारण का कुणाला प्रेमापोटी कोणी ओपन करतं, कोणी आतून करतं. आता हे जर मी आत्ता सांगितलं तर अजून ते मला 20 तारीख होऊ दे की नंतर 21ला भेटा सगळं सांगतो तुम्हाला कोणी. भाऊसाहेब, खरं तर अपना वतन ही संघटना सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच वाकड पोलीस ठाण्यावरती काही महिलांनी मोर्चा नेला होता की त्यांच्याबद्दल तक्रार होती. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फटका बसेल त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर, असं वाटत नाही? हे बघा, पहिली गोष्ट पाठिंबा देणं, तुम्हाला मुस्लिम समाजाची मतं सर्वांनाच लागतात. पण जातीय सलोखा सांभाळण्याचं काम आमचं नाही का? याचा अर्थ त्यांना मदत करणे म्हणजे एखाद्या जातीपंथाला मदत करणे नाही, त्यांना मदत करणे म्हणजे मानवतेला मदत करणे. जो या शहरात राहतो, या शहराचा जो घटक आहे, त्या राजकीय नेत्याने माझ्या कालखंडात जर अशा पद्धतीचं वातावरण झालं तर मी तर पदाचा राजीनामा देईल. कशासाठी आम्ही नेतृत्व करायचं? परंपरेप्रमाणे चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कायद्याच्या चाकोरीत बसून त्यांना माणूस म्हणून वागणूक देणं आमचं राज्यकर्त्याचं कर्तव्य नाही का? त्यामुळं मला कोणाच्या पाठिंबाने एका इकडे बघा, शिवसेनेचे पण बसलेत की इथं. यांच्यात हे शिवसेनेने मला जाहीर पाठिंबा वैयक्तिक व्यक्ती म्हणून दिलेला आहे. मग त्यांच्याबद्दल बाकीचे काय म्हणतील? नाही, मला काय कोण काय म्हणेल याच्यापेक्षा मी माझी वृत्ती कशी आहे ती ह्या निवडणुकीत समोर आणलेली. पाटबंधारे नाही, आपल्याच राज्यकर्त्यांनी, आता जे राज्यकर्ते आहेत ना, त्यांनी. हां, हे सगळे नामांकित राज्यकर्ते आहेत, प्रचंड श्रीमंत राजकारणी आहेत, या लोकांनी केलेले आहेत. साहेब, आपण आता जाहीर पाठिंब्याच्या विविध संघटना पक्षाचं सांगितलं, त्याचबरोबर शिवसेना गट असेल ते अध्यक्ष म्हणून काम करतील. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे एका फोटोमध्ये आपल्या बरोबर झळकलेले आहेत आणि ते प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे. तर काय त्यांचा पण पाठिंबा तुम्हाला आतून असेल तर काय माहित नाही मला. व्यक्तिगत तुम्ही सांगताय ना, फोटो तुमच्या बरोबर आहे, वो अंदर की बात आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये पण प्रचंड गटबाजी वगैरे दिसून येते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यातले काही नाराज लोक तुमच्या संपर्कात आहेत का?
ते म्हणले कुणाला सांगू नको सध्या. हां, ते म्हणले मी 20 तारखेला आम्ही करेक्ट कार्यक्रम करून 21 तारखेला आमची नावं जाहीर करा. चालेल, धन्यवाद.